नाशिक निवडणुकीमध्ये नवं राजकीय समीकरण आता जुळायला लागलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 सदस्य हे गोकुळ गीतेंना मतदान करण्याची शक्यता आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विजयाला यामुळे आव्हान उभं राहू शकतं। 6 खासदार फोडल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही रणनीती आखली गेलेली आहे। प्रचार थांबवला असला तरी गीते हे पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी नवं राजकीय समीकरण समोर येतंय अशी चर्चा सुरू असून ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 45 सदस्य अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते। 6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ही रणनीती आखली असल्याचं मानलं जात आहे। प्रचार थांबवला असला तरी गीते पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा आहे। दरम्यान घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसचे 16 मतदार तटस्थ राहणार असल्याचं सांगितलं जात असून नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात असतानाच गीतेंना किती मतं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकच्या या निवडणुकीमध्ये ट्विस्ट येणं काही थांबत नाहीये। आज मतदान पार पडतंय, आज नवा ट्विस्ट। विक्रांत, अगदी खरं आहे। सुरुवातीपासूनच नाशिकची निवडणूक ही वेगळ्या अर्थानं चर्चेत राहिलेली आहेत। बिनविरोध होणारी निवडणूक, नंतरच्या काळामध्ये उमेदवारी अर्ज 2 जणांनी माघार न घेतल्यामुळे बॅलेट पेपरवर 3घांची नावं आलेली आहेत। त्यामुळे या सगळ्या दरम्यान अपक्ष उमेदवार असलेले गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचं देखील बॅलेट पेपरवर नाव असल्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची जी एकूणच धास्ती आहे ती अगदी शेवटपर्यंत बघायला मिळते। अगदी आजच्या दिवशी जर बघितलं तर कालच्या दिवसभरामध्ये झालेल्या ज्या घडामोडी आहेत ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं, त्यामध्ये 6 ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटल्याची जी चर्चा आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं ज्या हालचाली घडत आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर थेट विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं देखील त्याचा परिणाम या ठिकाणी होताना दिसतोय। त्याबाबतची रणनीती सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आखली गेल्याची माहिती मिळते। यामध्ये जवळपास 45हून अधिक मतं ही ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे आणि ती जी मतं आहे ती नरेंद्र दराडे हे जे शिंदेच्या शिवसेनेचे आणि एकूणच महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना न पडता ती थेट आता अपक्ष उमेदवार असलेले गोकुळ गीते यांना पडण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला अशी सुद्धा एक चर्चा आहे, ती म्हणजे प्रचार थांबवला असला तरी पडद्यामागून गोकुळ गीते हे या सगळ्या निवडणुकीमध्ये सक्रिय असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे गोकुळ गीते यांना किती मतं पडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या या घडामोडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आखली गेलेली रणनीती या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये आपल्याला नवा ट्विस्ट आणताना आपल्याला बघायला मिळतं। प्रत्यक्षात काय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहेत। मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, मतदार देखील यायला सुरुवात होईल। मात्र सध्याची स्थिती जर बघितली तर प्रशासकीय पातळीवर जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या सगळ्या दरम्यान बघायला मिळतोय। 9 मतदान केंद्र आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असलेले जे मतदार आहे ते त्या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 8 ते 4 अशा या सगळ्या वेळेमध्ये हे मतदान पार पडणार आहे आणि 22 जूनला या सगळ्या संदर्भामध्ये मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस या निवडणुकीच्या अर्थाने महत्त्वाचा आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।